हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत मसाला ग्रेव्ही कारले. अगदी कमी वेळेत आणि खूप छान बनून तयार होते. तुमच्याकडे जर लहान मुले खात नसतील किंवा कोणाला कारले आवडत नसतील, तर ते सुद्धा अगदी आवडीने खाणार. सर्वप्रथम कारले धुवून घ्यायचे, नंतर असे गोल-गोल कापून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता. त्यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्या, त्याने कडवटपणा निघून जातो. आणि छान एका कटोरीमध्ये टाकून त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करायचं. आपल्याला हळद आणि मीठ लावून कारले जवळपास 1-1.5 तास ठेवायचे आहे, त्याला पाणी सुटेपर्यंत. तोपर्यंत आपण मसाला बघू. तर इथे मी लसूण, जिरे, धने, शेंगदाणे, खोबरं घेतलं आहे. शेंगदाणे आणि लसूण छान भाजून घ्यायचं. त्यानंतर तीळ, धने भाजून घ्यायचे. याने छान असा मस्त छान अशी ग्रेव्ही तयार होते. त्यानंतर सगळे जिन्नस एकत्र मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करायचे. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरमधून काढून घ्यायचे. बघू शकता असं मिक्सचर तयार होते. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकायचं आणि मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता पण टाकू शकता. त्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. मग आपलं जे मसाल्याचं मिश्रण आहे ते टाकायचं. त्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग मसाले घालायचे. हळद, लाल तिखट, गरम मसाला, धने पावडर आणि मीठ. थोडं पाणी घालून छान मसाले शिजू द्यायचे. झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि मसाले छान शिजतात. तुम्ही बघू शकता इथे छान तेल सुटले आपल्या मसाल्याला. त्यानंतर कारले जे आपण कापून घेतले होते ते टाकायचे. छान मिक्स करायचं आणि थोडं तुम्ही पाणी घालू शकता जर तुम्हाला ग्रेव्ही थोडी आणखी रस्सेदार हवी असेल तर. तर इथे मी जास्त पाणी नाही घातलं आहे. आपले कारल्याची ग्रेव्हीची भाजी बनवून रेडी होते. त्यानंतर तुम्ही त्यावर कोथिंबीर घालून छान सर्व करा. खूप छान होते अगदी कमी वेळेत आणि कोणाला समजणार नाही की कारल्याची भाजी केली. तर तुम्ही सगळ्यांसाठी ही आवर्जून बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली. बाय.